नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फेब्रुवारी 2024 ला मराठा आरक्षण लागू झालंय, अर्थात एससीबीसी लागू झालं. त्याच्यानंतर मागच्या वर्षामध्ये भरपूर जाहिराती आलेल्या आहेत. सरळ सेवेच्या जाहिराती भरपूर आल्या. उदाहरणार्थ महिला बाल विकास, अंगणवाडी, समाज कल्याण, आदिवासी किंवा बीएमसीच्या जाहिराती असतील, ह्या जाहिराती येऊन गेल्या. सो ह्या जाहिरातीमध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले असतील. ते एकतर ईडब्ल्यूएस मधून भरले असेल, एकतर एससीबीसी मधून भरले असेल, एकतर ओपन मधूनच भरले असतील. तर एक महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय. ऍक्च्युली ही अपडेट मागच्या वर्षातच आलेली आहे, पण आता काही रिझल्ट लागत आहे, काही एक्झामचे निकाल लागत आहे आणि निकालामध्ये डीव्हीला बऱ्याच मुलांना काही इश्यू येत आहे. सो मुलांचे कॉल आणि मेसेज बघता हा थोडक्यात व्हिडिओ या तुमच्या सगळ्यांसाठी मी घेतलेला आहे. प्रश्न असा आहे की ओपन मराठा विद्यार्थी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरू शकतात का? आता याला कंडिशन आहे, कधीपासून ते पण सांगतो तुम्हाला मी. एससीबीसी कुणासाठी लागू असणार आहे आणि यापूर्वीच्या जाहिरातींबाबत काय, म्हणजेच काय आता विचार केला त्याच्या पाठीमागे जे जाहिराती आलेल्या आहे त्यांचं काय, याबाबत थोडक्यात अपडेट मी तुम्हाला देतोय. बघा, हे जे परिपत्रक आहे आरटीआयच्या माध्यमातून मागितलेली माहिती आहे, 3 एप्रिल 2024 ला मागितलेली माहिती आहे. आता आपल्याला माहिती असेल की 28 फेब्रुवारीला याचा जो लागू झालाय, एससीबीसी लागू जे झालाय ते कधी लागू झालाय, तर ते लागू झालंय बघा, अधिनियम आहे हा 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. मग आता 26 फेब्रुवारीचा बघा, 26 फेब्रुवारीला एससीबीसी लागू झालाय 2024 ला एससीबीसी लागू झालेला आहे. मग आता एससीबीसी कुणासाठी आहे, तर ओपन कॅटेगरीमध्ये जे मराठा प्रवर्ग येतो ह्या मराठा विद्यार्थ्यांसाठी हे एससीबीसी लागू झालंय. आणि किती टक्के लागू झालंय ते 10%. आणि मग ओपन मधलेच उर्वरित जे उमेदवार आहे, फॉर एक्झाम्पल मुस्लिम आहे, सोनार आहे, वैद्य आहे, जे कुंभार आहे, जे ओपन मध्ये बिलॉंग करतात, ओपन मधले, बरोबर आहे. मराठा सोडले तर बाकीचे सगळे, इतर सगळे म्हणजे बाकीचे ओपन मराठा सोडले तर जे उर्वरित आहेत सर्व, त्यांच्यासाठी मात्र ईडब्ल्यूएस हे लागू आहे. ईडब्ल्यूएस यासाठी सुद्धा 10%च आरक्षण आहे. आता झालेलं काय, जेव्हा हा लागू झाला 26 फेब्रुवारी 2024 नंतर, त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी ऑलरेडी जर काढून ठेवलं होतं ईडब्ल्यूएस, मग त्या विद्यार्थ्यांनी या डेट नंतर किंवा नंतर आल्या सगळ्या ज्या ऍड असतील ह्या ऍडला काय केलंय, त्यांनी ईडब्ल्यूएस मधूनच फॉर्म भरले. आता ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले होते, त्यानंतर मराठा आरक्षणानंतर काही विद्यार्थ्यांचं ओबीसी पण निघालं होतं, बरोबर आहे. काही विद्यार्थ्यांचं एससीबीसी निघालं होतं, बरोबर. काही विद्यार्थ्यांचं काहीच निघालं नव्हतं, परत त्यांना ओपन मध्येच पाहिजे होतं. पण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक ऍडच्या अगेन्स्ट नवीन त्यांचं काय नवीन परिपत्रक पण आलं होतं. बघा, नवीन परिपत्रक काय आलं होतं परिपत्रक, जर तुम्ही ओपन मराठा असाल, ओपन मधनं मराठा असाल आणि तुम्ही जर ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला एकदा परत काय करायचं आहे, तुम्हाला इथे तुम्हाला तुमचा प्रवर्ग जर ईडब्ल्यूएस नाही येत तर तुम्ही ओपन मधनच फॉर्म भरा. तुमचा प्रवर्ग जर तुम्हाला नवीन ओबीसी तुमचं सर्टिफिकेट निघालं असेल तर ओबीसी मधनं भरा, अन्यथा तुम्ही एससीबीसी मधनं भरा. नाहीच काय निघाल तर तुम्ही ओपन मध्ये जाऊ शकता, बरोबर आहे. मग हे सगळे प्रत्येक जाहिराती म्हणजे बघा, हा जो 26 फेब्रुवारीचा एससीबीसीचा अधिनियम लागू झाला, त्याच्यानंतर ज्या ऍड आल्या त्या सगळ्यांनीच परत एकदा मुलांना फॉर्म भरण्यासाठी संधी दिली होती. म्हणजे काय, ज्यांनी फॉर्म भरले त्यांना बदल करण्याबाबत, प्रवर्ग बदलण्याबाबत संधी दिली होती. मग याचा अर्थ असा होतो की तुम्ही जर प्रवर्ग बदलला नसेल आणि तुम्ही जर ओपन मराठामध्ये असेल आणि तुम्ही प्रवर्ग बदललाच नाही, म्हणजे एकतर तुम्ही ईडब्ल्यूएस मधनं एससीबीसी मध्ये शिफ्ट झाला नाही किंवा ईडब्ल्यूएस मधनं तुम्ही ओपन मध्ये शिफ्ट झाला नाही, तुम्ही मराठा होता ना, शिफ्ट झाला नाही, मग आता तुमचं डीव्ही असणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. मग आता तुम्हाला इश्यू येऊ शकतो. यस, त्यांनी काय सांगितलंय, हा माहितीचा अधिकार आहे, 3 एप्रिलला मागितलाय, लागू झालाय 26 फेब्रुवारी 26/2/2024 ला. ह्या जीआरच्या ह्या माहितीच्या अधिकारामार्फत काय माहिती मिळते आपण बघूया. बघा, यात त्यांनी सांगितलंय, आपल्या अर्जात आपण नमूद केलेल्या मुद्द्यांच्या अनुषंगाने नमूद करण्यात येते की एससीबीसी आरक्षण अधिनियम 2024 दिनांक 26 फेब्रुवारी 2024 पासून अंमलात आला असून यान्वये मराठा समाजातील उमेदवारांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशामध्ये व शासकीय पदभरतीमधील सरळ सेवा नियुक्त्यांमध्ये 10% आरक्षण विहित करण्यात आले आहे. मग तुमचं एज्युकेशन म्हणजे तुम्ही जे ऍडमिशन घेतात अकॅडमिक इयरला ते पण, आणि पदभरती म्हणजे शासकीय पदभरती सरळ सेवा माध्यमातून पण, या अनुषंगाने 11 मार्च 2024 व 15 मार्च 2024 रोजीच्या शासन परिपत्रकान्वये प्रमाणपत्र देण्याबाबत सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच मराठा समाजास एससीबीसी 10% आरक्षण विहित करण्यात आल्याने
EWS प्रवर्गाचे लाभ मराठा समाजास अनुज्ञेय नाहीत, म्हणजे EWS तुम्ही घेऊ शकत नाही असं स्पष्ट सांगितलेलं आहे. वरील माहितीने आपले समाधान न झाल्यास बाकीचं ठीक आहे, म्हणजे तुम्हाला EWS लागू नाहीये मराठा विद्यार्थ्यांना. एक छोटंसं हे लक्षात घ्या. आणि आता इथून पुढे जे DV होत असेल त्याला सबळ तुमच्याकडे जर काही वेगळं कारण असेल तर नक्की त्यांना कारण दाखवा. DVला जर काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम आला तर त्या जो संबंधित अधिकारी असेल त्यांना तुम्ही सांगू शकता तुमचं सर्टिफिकेट काढण्याबाबत आलेल्या अडचणी, त्यावेळेस काय ज्या घडामोडी तुमच्या असतील, इश्यूज असतील ते पण तुम्ही सांगू शकता त्यांना. पण प्रयत्न करा. पण ज्या ज्या विद्यार्थ्यांना इश्यू झाले त्यांच्या इश्यू बद्दल तुम्ही हा होता आमच्याशी डिस्कस करू शकता. त्यावरती मी तुम्हाला सोल्युशन नक्की काहीतरी देईल. पण ज्यांचं DV अजून झालं नाहीये, DV होणार आहे, त्यांनी अजिबात काळजी करू नका अजून, नाहीतर अगोदरच तुम्ही घाबरून जाऊ नका. फक्त काही विद्यार्थ्यांचे कॉल येत होते म्हणून थोडक्यात हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेतलेला आहे. पण लक्षात घ्या की EWS तुम्हाला इथून पुढे पण लागणार नाहीये. नवीन जे विद्यार्थी कोणी असेल तर नवीन विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की त्या विद्यार्थ्यांनी काय करा, इथून पुढे तुम्ही जर मराठा कॅटेगरीत असाल तर आणि तरच SCBCचा काढा, अन्यथा तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरा, EWS काढू नका. आणि जर तुमचं OBC निघत असेल तर OBC काढायला काहीच हरकत नाही. पण लक्षात घ्या तुम्ही मराठा असाल तर EWSचा लाभ घेऊ शकत नाही असं स्पष्ट त्यांनी सांगितलंय. याबाबतचा GR पण त्यांचा आलेला आहे. त्यामुळे यापूर्वीच्या जाहिराती संदर्भात अडचण येऊ शकते का, तर येऊ शकते. DVच्या वेळेस प्रॉब्लेम येऊ शकतो. इथून पुढे मात्र तुम्ही काळजी घ्या आणि तुमचं संबंधित ज्या प्रवर्गातून तुम्ही बिलॉंग करतात ते सर्टिफिकेट काढा. अजून काही शंका असेल तर आमच्या टीमला कॉल करून माहिती घेऊ शकता. अजून काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये पण प्रश्न टाकू शकता. तुर्तास मी इथे थांबतो. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.